नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मेहुणे ग्रामस्थांनी गावसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार दुष्काळी अनुदान, गारपीट व इतर कुठलेही अनुदान नाही। पीक विम्यापासून बरेच शेतकरी वंचित आहेत। तसेच अनुदान संबंधित समायोजन हा मुद्दा वगळण्यात यावा अशा काही मागण्या समोर ठेवून ही गाव सभा घेऊन बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे। गावकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेतले असता असे समोर आले की मौजे मेहुणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव पारित करून मार्च 2022 ते मार्च 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळालेले नाही। तसेच 2024 यावर्षी भीषण दुष्काळ असताना देखील आमच्या गावाला अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। 2020 मध्ये अतिवृष्टी अनुदान देण्यात आले असे सांगून मार्च 2023 व मार्च 2024 आपल्या गावाला अनुदान मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे। यामुळे 2020 ते अनुदान याचे कोणत्याही प्रकारे समायोजन करू नये। आमचे गाव हे भीषण दुष्काळाचे चटके सहन करत असताना शासनाने आम्हावर अनुदान न दिल्याने आमच्यावर अमानुषपणे वार केलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व मौजे मेहुणे ग्रामस्थ यांनी एकमताने ठराव पास केला आहे की आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा व इतर निवडणुकींवर एकमताने दस्तूरखुद्द सही करून जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार टाकत आहोत। या भीषण दुष्काळाचा विचार करता आपण आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवू नये। आम्हाला आमच्या हक्काचे अनुदान मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे। तसेच त्या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या करून तहसीलदार तथा प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे। काय खरंच या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून सर्वांनी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि येत्या काळात आम्हाला नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे। अनुदान 3 वर्षापासून सलग मेहुणे गावाला अनुदान भेटलेलं नाही। ते भेटल्याशिवाय आम्ही उभे बसणार नाही आणि आम्ही मतदानावर हक्क बंधाने एक बी गाडी गावात शिरू देणार नाही।